सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला DGK सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. आज 27 एप्रिल 2025 आहे. सहज आज सकाळी मी आपल्या अक्कलकोट तालुक्यातील मैंदरिक म्हणून गाव आहे, तिथं अमावास्या असल्यामुळे आमचे कुलदैवत श्री वीरभद्रेश्वर दर्शनासाठी गेलो होतो आणि तिथं मला अचानक 2 विद्यार्थी भेटलेत. मग तो एक विद्यार्थी दिल्ली येथे हाय सुप्रीम कोर्टात क्लर्क म्हणून तो नोकरी करत होता टेम्पररी बेसवरती, आणि नंतर त्याचं काम इथं मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मुंबई कोर्टामध्ये झालं आणि मुंबई कोर्टात तो नोकरी करतोय. सहज त्यांनी भेटून, सर मला खूप आनंद झाला तुम्ही भेटलात, आपण बोलत राहिलो. आणि त्याच वेळी अजून एक विद्यार्थी आला, त्यांनीही भेटला. तो म्हणाला की सर मी बेंगळूर येथे इंजिनिअरिंग कंप्लीट करून सॉफ्टवेअर कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून मी काम करतो सर, परंतु मला UPSC परीक्षा द्यायची सर. आम्ही नेहमी तुमचा व्हिडिओ पाहतो, खूप प्रेरणा मिळते, कॉन्फिडन्स मिळतो सर, अजून आपलं लाईफमध्ये मोठं व्हावं अशी इच्छा आपली आहे. मग त्या दोघांनी सहज विषय काढला, सर आपल्याला मोठं परीक्षा द्यायचं, नेमकं काय केलं तर रिझल्ट मिळतो. सहज बोलत असताना मी म्हटलं काय नाही, चांगलं तुम्ही प्रयत्न करा आणि तुम्हाला त्या क्षेत्रात आवडत असेल तरच तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे जावा, नसेल तर नको. ऑलरेडी तुम्ही इंजिनिअरिंग आहात, तुम्ही तर कोर्टामध्ये तुम्ही ड्युटी करता किंवा लॉमध्येच तुम्ही पुढे जावा. MPSC मार्फत तुम्हाला जजचा पेपर देता येतो. अनेक आपण चर्चा करत राहिलो आणि त्यांनी बोललेले एक घटक मला त्यांनी म्हणाले, सर नेमकं काय केलं तर रिझल्ट मिळत असतो. मग परीक्षा कोणताही असो, UPSC असू द्या, MPSC परीक्षा असू द्या किंवा सेटनेट, प्रत्येक परीक्षा पास होण्यासाठी काही ठराविक रूल्स असतात. तो जर आपण व्यवस्थित फॉलो केलं तर रिझल्ट हमखास मिळतोच. त्यामुळं पास व्हायला काही अडचण येणार नाही. आणि काल 2 दिवसापूर्वी बेंगळूर येथे एक महान व्यक्तींचा निधन झाला. तो इस्रोमध्ये 1994 पासून 2003 पर्यंत इस्रोचा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. राजस्थान विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली येथील कुलगुरू म्हणून त्यांनी सेवा केलेल्या आहेत. असे एक विज्ञानी आणि जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020चा अध्यक्ष म्हणून त्यांनी सेवा केलेले असे के कस्तुरीरंगन यांचं निधन झालेलं आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून त्यांच्या कामाला आपण सॅल्यूट करून आपण त्यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन आपणही पुढे जाऊ. आता हे जे राहिलं महाराष्ट्र सेट असू द्या किंवा नेट एक्झाम किंवा कुठल्याही एक्झाम परीक्षा पास, आणि हे पास होत असताना आज मी त्या शक्ती डुबे ताई जे UPSC परीक्षेत देशात 1 नंबर आलेले त्या ताईंचा इंटरव्ह्यू मी पाहिलो, खूप आनंद झाला. आणि त्याच वेळी आपलं महाराष्ट्रातील एक अदिमा म्हणून एक मुस्लिमची ताई, तिचाही इंटरव्ह्यू पाहिलो. आणि त्या ताईने ना UPSC परीक्षेत म्हणजे IAS ती झालेले आहेत, म्हणजे उर्दू मीडियममध्ये शिकलेले हा ताई, आदिवासी भागात असलेले आणि मुस्लिम समाजात जन्म ही ताई UPSC परीक्षा पास, म्हणजे बघा उर्दू मीडियममध्ये शाळा शिकून आणि नंतर UPSC परीक्षा पास होतात. मग त्या ताईंच्या बोलण्यातून आणि शक्ती डुबे ताईंच्या बोलण्यातून मला काय आठवलं, जेव्हा शक्ती डुबेंचं मी मार्क पाहिलो 2025 पैकी फक्त त्याला 1027 का 28 मार्क आहे, म्हणजे 51% तिला मिळालेले. 51% घेऊन ती देशात 1 नंबर आलेले. आणि ही तिचा 5वा अटेम्प्ट होता. 5वा अटेम्प्ट, पहिल्या अटेम्प्ट मध्ये तिचा प्रिलिमिनरी एक्झाम्स ती पास झालं नव्हती. दुसरा, तिसरा, चौथा अटेम्प्ट मध्ये ती इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन फेल झाली आणि आता 5व्या वर्षात ती परीक्षा पास झाली. म्हणजे 5 वर्ष बघा किती पेशन्स आहे. ही परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला पेशन्स पाहिजे. आणि जेव्हा त्या ताईंचं मी उत्तरपत्रिका पाहिलो नेटवरती, मग त्यांचा जो रायटिंग स्किल आहे मॅक्झिमम फॅक्ट बेस्ड वरती त्यांनी उत्तर दिलेले. तर माझ्या लक्षात आलं की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, आता समजा आता सेटनेटच उदाहरण घेऊया. सेटनेट परीक्षा पास होण्यासाठी पहिलं गोष्ट काय पाहिजे माहितीये? पहिलं गोष्ट काय, तर आपण हे पेपर देणार आहोत, ह्याचा अर्थ या पेपरचं पाठीमागील 3 वर्षांचं कट ऑफ किती आहे आपल्याला लक्षात पाहिजे. 300 पैकी किती गुण घेतल्यानंतर हे परीक्षा पास झालेले हे तुम्ही बघा ना.
आता 300 पैकी 130, 132, 140, 150, 160, 142 एवढं मार्क घेतलेले विद्यार्थी पास झालेले. कट ऑफ जर बघितलं तर कॉन्फिडन्स वाढतो. त्याच्यानंतर सिलेबस. मी सिलेबस का म्हणतो तर दररोज तुम्ही सिलेबस पेपर 1चं नोटबुकमध्ये एकदा लिहून मोठ्या अक्षरात लिहून तुमच्या घरी जिथं अभ्यास करते तिथं तुम्ही पेस्ट करा. दररोज ते वाचन करा. सिलेबस पेपर 1चं सिलेबस वाचन करा आणि पेपर 2चे सिलेबस तुम्ही वाचन करा. दररोज झोपताना तुमचं सिलेबस एकदा रिडिंग व्हायला पाहिजेच. जर तुम्ही सिलेबस रिडिंग केला तर ऑटोमॅटिकली तुमचा रिव्हिजन होतो. ऑटोमॅटिकली तुमचा अभ्यास झालेला आहे असं सबकॉन्शियस माइंडमध्ये तो विचार येत असतो. आणि त्यानंतर पाठीमागील क्वेश्चन पेपर तुमच्या सोबत पाहिजेच. जो विद्यार्थी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो तो 1001% परीक्षा पास होतो. तुमचं पाठीमागील क्वेश्चन पेपर पाहिजे आणि तशा 3 वर्षांचं क्वेश्चन पेपर तरी असं तुकडे तुकडे केला पाहिजे तुम्ही क्वेश्चनचा. त्याचं क्वेश्चन पेपर अनालिसिस केल्यामुळे आपल्याला काय कळणार आहे तर किती अवघड प्रश्न आहे, किती सोपे प्रश्न आहे आणि किती मीडियम क्वेश्चन आहे आपल्या लक्षात येतो. एक उदाहरण म्हणून सांगतो. 100 प्रश्नापैकी आता पेपर 2चा पेपर 2 मध्ये जे 100 क्वेश्चन आहे 100 क्वेश्चन मध्ये 50 प्रश्न सोपेच असतात, इझीच असतात. फक्त ते प्रश्न कोणाला लक्षात राहणार आहे? जे विद्यार्थी वाचन करून 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 तोंडपाठ करतो, जे वाचन करून करून लक्षात ठेवतो, जो रिव्हिजन करून 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 डोक्यात ठेवतो. बघा, विदाउट अंडरस्टँडिंग जरी तुम्ही वाचन केलं तर तुमच्या लक्षात राहतं. आणि 30 प्रश्न कन्सेप्ट आधारित आहे, 20 प्रश्न अतिशय अवघड आहे. जरी हे तुम्ही हे अभ्यास नाही केलं तरी चालेल, परंतु हे जर तुम्ही रिव्हिजन केलं तर तुम्ही पास होताय. आणि माझ्याकडे जे काही क्वेश्चन बँक आहे, मी वेगवेगळ्या राज्यात जाऊन जे क्वेश्चन घेऊन आलो त्या विद्यापीठातील क्वेश्चन पेपर, त्या राज्यात सेट पेपर दिल्यानंतर तिथं झालेलं पेपर्स, सेंट्रल युनिव्हर्सिटीचा क्वेश्चन पेपर, सेंट्रल युनिव्हर्सिटीचे सिलेबस सगळं घेऊन मी अनुभवतो. मी जेव्हा जम्मू काश्मीरला गेलो होतो, काश्मीरमध्ये झालेल्या घटना, जेव्हा मी काश्मीरला गेलो होतो पेपर देण्यापूर्वी मी बसमध्ये बसून मी जात होतो आणि जात असताना काय झालं, मला फोटो काढायचे. माझ्यासोबत असलेले एक म्हातारा माणूस जो शीख माणूस होता त्यांचा फोटो आणि ड्रायव्हरचा फोटो मी असं सेल्फी घेतलो. आणि सेल्फी घेतल्यानंतर मग मी पुढे काय केलं, त्या बसमध्ये सगळ्या लोकांचा फोटो असा क्लिक केलो. मी इकडे बसलो, लोकांचे फोटो क्लिक कसा आवाज आला, क्लिक म्हटल्यानंतर एकाने असं मोठं मला दन्न देश असं हाणलं की मोबाईल खाली पडलोय. तो मोबाईल त्याने जप्त केलेत. कोण आहे बे तू, कहाँ से आ गया, कौन है बे तू, तू आतंकवादी है क्या? मैं आतंकवादी नहीं हूँ, नहीं ऐसा दिख रहा है, दाढ़ी नहीं किया ऐसा नहीं हो. ए रो मत, कौन है बे तू, नहीं रो मत, क्यों आ गया, क्यों फोटो निकाला हमारा? जे सैनिक होते, जे सोल्जर्स मला फोटो काढल्यानंतर मारलेत. आणि असं मी रडत असताना एक बेळगावचे त्या सैनिक ग्रुपमध्येच एक बेळगावचे सर आणि एक साताराचे, मग तो महाराष्ट्र का बंदे हो क्यों मामा बोल रहे बे, मी साताराचा आहे, रडू नको म्हणून एक बेळगावचा सैनिक आणि सातारा सैनिक मला वाचून, इथं कशाला आला तुम्ही? सर पेपर देण्यासाठी आलो. तुम्ही विद्यार्थी सारखं दिसतच नाही, म्हाताऱ्या. हॉल टिकट दाखवलो, हाँ बंद है, ऐसा फोटो निकालने का नहीं, क्योंकि फोटो निकालने के बाद वो फोटो तुम आतंकवादी को भेज ही दिया तो बॉम्ब से हमारा बस उड़ाया तो ऐसा हमको लगता है. म्हणजे तिथला जो सैनिकांनी मला केलेले अटॅक, म्हणजे त्यांनी बरोबर किती ते चाणक्य आहे सोल्जर्स. फक्त शासन त्यांना फुल परमिशन द्यायला पाहिजे. त्या सैनिकांना माझा इथून मानाचा मुजरा. मग तिथं आणलेलं जे सगळं क्वेश्चन बँक आहे तुम्ही प्रॅक्टिससाठी वापर करा हो. ह्याच्यामधूनच पेपरला प्रश्न येणारच. मला माहिती आहे ना, मी एवढं 79 वेळा परीक्षा पास होतो म्हणजे हे सगळं प्रॅक्टिस केलेलं आहे. तुम्ही तेवढंच करा, प्रॅक्टिस करा. दुसरं उगत ते वाचन करा, हे ते काहीच सगळं बंद करा. तुमच्याकडे काय ते सगळं बंद करा. फक्त एवढं फॉलो करा, सिलेबस, ओल्ड क्वेश्चन पेपर आणि माझ्याकडे असलेले क्वेश्चन बँक तेवढं कम्प्लीट अनालिसिस करा. तुमचा विषय कुठले बघा, मराठी विषय आहे, हिंदी लिटरेचर आहे, इंग्लिश लिटरेचर आहे, हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, सोशल आहे, सोशल वर्क आहे, मॅनेजमेंट आहे, केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे. कुठलाही विषय घ्या हो, एकदा घ्या, बघा त्याच्यात काय आहे.
प्रश्न पडणार म्हणजे पडणार, सर नाही पडलं तर नाही पडलं तर क्वेश्चन, हे जे क्वेश्चन पेपर आणि माझं क्वेश्चन बँक घेऊन माझ्या घरी येऊन 2 द्यायचं मला. तुम्ही दिल्यानंतर परत मी तुमच्याकडनं हातातला क्वेश्चन पेपर घेऊन मी पुन्हा एकदा वाचन करणार आणि त्याच्यात हे जे मेमरी बेस्ड क्वेश्चन ह्याच्यात जर असणारच आणि असेल ना, मी तुम्हाला 4 देतो. हा माझा चॅलेंज आहे. अहो दादा, थोडं विश्वास ठेवून तुम्ही हे अनालिसिस करा, प्रॅक्टिस करा आणि हे क्वेश्चन आहे प्रॅक्टिस केल्यानंतर नोटबुकमध्ये लिहा, त्याचं रीडिंग करा. दररोज वाचन व्हायला पाहिजे आणि मेमोरायझिंग तुम्ही ते लक्षात ठेवा. लक्षात ठेवलं तर तुमच्या मार्क येणार आहे. मी काय तुम्हाला फर्स्ट रँक या असं म्हणत नाही, फक्त पास तरी व्हा. पास होण्यासाठी हे टेक्निक मी सांगत आहे. रेग्युलर रीडिंग आणि लिमिटेड सोर्स तुमच्या सोबत पाहिजे, तरच त्याचं रिव्हिजन होणार आहे. जो विद्यार्थी जास्तीत जास्त रिव्हिजन करतो तोच पास होतो. जो रिव्हिजन करत नाही त्याचा रिझल्ट मिळत नाही. आणि पेपरला जात असताना जर तुम्ही पुस्तक वाचन करत असाल तर मी ऍडव्हान्स अगोदर सांगतो, तुम्ही नापास होणारच. पेपरला जात असताना जो विद्यार्थी पुस्तक घेऊन जातो, पुस्तक वाचन करतो, ते 100% नाही 1000% नापास होतो. आणि जो पेपरला जात असताना नोटबुक घेऊन जातो, म्हणजे नोटबुक म्हणजे हाताने लिहिलेले नोट्स जो वाचन करतो तो पास होतो. दिस इज द लक्षण ऑफ गुड स्टुडंट. जो पास होतो नापास होतो कळतो ना. पुस्तक वाचन करायचं नसतो पेपरला जात असताना. पेपर जवळजवळ जसा येईल तसा फक्त तुम्ही काढलेलं नोट्स वाचन केलं पाहिजे. त्यामुळं जो व्यवस्थित वाचन आणि रिव्हिजन करतो त्याचा रिझल्ट मिळतो. सो तुम्हाला येणारा महाराष्ट्र सेट एक्झामसाठी रिझल्ट मिळालंच पाहिजे. आणि हे सगळं कधी माझ्या लक्षात आलं, आज सकाळी ज्या विद्यार्थीसोबत मी चर्चा करत असताना माझ्या लक्षात आलं. आणि त्या शक्ती डुबे ताईचा इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं त्याने काय केलेलं, त्याने जास्त पुस्तक वाचनच केलं नाही, कमी मटेरियल जास्तीत जास्त रिव्हिजन केलेलं, म्हणून त्यांचा रिझल्ट मिळतो. आणि सगळ्यात महत्वाचं पेशन्स. 5-5 वर्ष त्या ताईने थांबलेले, 5 वर्ष थांबल्यामुळं आज त्या ताईंचा रिझल्ट मिळालाय. आणि उर्दू मीडियममध्ये त्या नदीमा ताई जे शिकलेले, त्या ताई जर UPSC परीक्षा पास होत असेल, मग तुम्ही आमच्याकडे वेळ नाही हो, वेळ नाही तर जायचंच जा तिकडं. हे बघा, UPSC पेपर कंपल्सरी नाही, परंतु ते परीक्षा पास होतात. आम्हाला प्राध्यापक होण्यासाठी सेटनेट कंपल्सरी आहे. आणि कंपल्सरी असताना जर आपण पास होत नसेल तर हे दरवाजे बंद करा आणि गो फॉर अनदर फील्ड, दुसरा फील्ड निवड करा. हे तुमच्या हातात आहे. थँक्यू सो मच. नमस्कार.